काळजीचा जो रोग सर्वसाधारण आहे आणि त्यामुळे महाराज जसं म्हणायचे त्याचं नाव रोगाच्या यादीतून गेलं, कारण सगळ्यांना झाल्यामुळे आता तो वेगळा रोग झाला असं म्हणायचं. काय काळजी लागली हे यात काही विशेष नाही. एखाद्या मनुष्यानं जर मला सांगितलं की बाबा मला काहीच काळजी नाही, म्हणजे निष्काळजी मनुष्य म्हणून नव्हे, कारण त्यात पुन्हा फरक शब्दात इतका चटकन होतो, निष्काळजी नाही. एखाद्याने जर सांगितलं की काही मला काळजी नाही, खरोखर त्याची मुलाखत घ्यावी, समजून घ्यावं रहस्य काय आहे ते. तर असं नाही होत. फार क्वचित असेल कोणी, तर तो काहीतरी बैठक असलेला साधक किंवा सत्पुरुषच असला पाहिजे. त्याची जी कारणं आहेत त्याची अनेक असतील, त्याच्यातले आपल्या आत्तापुरतं एक बघू. आणि 50% कारण हेच असते. आणि दुसऱ्या बाजूला जसं आत्ता म्हटलं तसं आपण सचिंत आहोत आणि संत मात्र निश्चिंत आहेत. आजार आहेत, त्यांचे प्रसंग आहेत, त्यांचे काय घटना आहेत, मनाविरुद्ध आहे, अमका आहे तमका आहे, आणि ते मात्र निश्चिंत आहेत. त्यांना हे कसं साधलं किंवा कसं साधतं ते त्यांनी जे सांगितलं आहे ते याद आहे. त्याचं महत्त्वाचं कारण, चिंता का नाही? चाह मिटी तो चिंता मिटी. नाहीच की आस नहीं प्यास नहीं. चाह मिटी तो चिंता मिटी. पुढचे परिणाम सांगितले आहे. फक्त त्याच्यात एक शब्द आहे, तो जसं काळाच्या ओघामध्ये शब्दांचा थोडा विपर्यास अर्थाचा होतो. शब्द तसेच राहतो पण अर्थाचा थोडा विपर्यास होतो. काही शब्दात थोडे इकडे तिकडे बदलही होतो. वर्ण विपर्याय वगैरे आपण म्हणतो तसं, आगवे अवघे तसं काहीतरी होतं. जसं अर्थाच्या बाबतीत होतं, तर ज्या अर्थाने तो शब्द आपण आत्ता वापरतोय त्या अर्थाने वापरलेला नाही एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. चाह मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह. बेपरवाह म्हणजे आपल्याला आता बेपरवाह माणूस असं काय ऐकायचं नाही. बेपरवाह म्हणजे काय गुणाच्या यादीतला माणूस आहे का मला सांग. बेपरवाही बेफिकिरी हे जे झाले शब्द ते तिथूनच झाले, सगळे फारशीचे मूळ, पण तरीसुद्धा बदल होता होता बेपरवाह. तर त्याची दुसरी बाजू आहे, ती अर्थाची बाजू लोपली आणि बेपरवाही बेफिकिरी अशा अर्थाचे ते रूढ जास्त झालं. मुळात त्याचा जो अर्थ आहे तो फारशी अर्थामध्ये मूळ जसं फार फिकीर न करणारा असं थोडासा छटा त्याच्यात आहे, पण त्यांना मूळ असं म्हणायचं आहे की फार त्याला काळजी लागत नाही, चिंता मिटी येतं आहेच आहे, पण तो उलट चिंता नसल्यामुळं तो औदारी असा गुण आहे, बेपरवाह. त्या अर्थाने तो उदार असतो. कारण तसं चिंता नसल्याशिवाय उदार होता येत नाही. दिलं आणि समजा आपलं नाही भागलं तर की जाळा अडकला चिंतेत. म्हणजे त्याच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या बाजूला जे औदार्य आहे ते औदार्य कशामुळे येतं, तर चिंता नाही आहे. ज्याला चिंता लागलेली आहे त्याच्याकडून औदार्य होणार नाही. तो म्हणेल आज दिलं ठीक आहे, आज आहे, उद्या नसलं तर. आता नसलं तर म्हणलं तर मग उद्या आम्ही तरी असलो तर ना, पण इतकं सहज ते पटत नाही. असं वाटतं की असं कसं करून झालेलं. हां मग करा, आपण जे काय संचय करा तो करा. चाह मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह.
चाह मिटी तो चिंता मिटी, चाह मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह, मनवा बेपरवाह, मनवा बेपरवाह. चिंता मिटी ना. मग आता काय पुढे करायचं आपल्याला? काय एवढं सुद्धा बस आहे खरं मध्ये. चहा मिटी तो चिंता मिटी. चहा म्हणजे आपल्याला जे आहे नेहमीचं ते चहा वगैरे सगळं ते सगळं हिंदी सिनेमात झाला आहे त्याचा, जाऊ दे सोडून. तर त्या अर्थाने नाही, पण इच्छा करणं जसं आपल्याला माहिती आहे, इच्छाही माहिती आहे, तशी त्याच्या बाजूला दुसरी निरीच्छता आहेच आहे. निरीच्छता नेईल निरीच्छता अभाव पार, तसं ते आहेच. पण त्याच्याबरोबर इच्छा करणं आहे, मागणं आहे. आणि त्याचा सारांश म्हणजे महाराजांच्या दृष्टीने त्यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर हवेपण आहे. चहा म्हणजे नुसतं इच्छा नाही, मागणं नाही, हवेपण आहे. आता हवेपण सरळ असतं तर बरं झालं असतं, पण हवेपणाच्या पोटात नको आहे. अमुक हवं म्हणजे तर्काच्या दृष्टीनं अमुक नको असं त्याच्या पोटात येतं. तर ते म्हणून ते हवे नको पण शब्द रूढ झाला. आणि जो आपल्याला पारमार्थिकदृष्ट्या एक मोठं काम आहे समोर, की हवं नको आणि नकोही नको पण. कारण ते पण म्हणा नको म्हणजे हवंच आहे, ते नको हे हवं आहे, नको हे हवं आहे ते त्याच्या पोटात आहे. त्यामुळे हवे नको पण जाऊ दे म्हणतात महाराज, जे हवे नको पण जाऊ दे ते याच्या अर्थाने प्रारब्धानी येईल नाही तर प्रारब्धानी जाईल. मला हवं आहे का तो मला हवं आहे, नको पण नाही. आणि ते तसं काय आहे तर वास्तविक इच्छा करणं, मागणं, हवा असणं म्हणजे आपण हवेपणाच्या भाषेत बोलू, हे तर व्यवहारात तर भाग आहे. व्यवहाराप्रमाणे चालेल. पण आता परमार्थ एका प्रकारे आपल्याला जसा विचार केला तर इतकी वर्ष अमुक करतो पण फरक काय पडत नाही. म्हणजे ज्याचं त्याला कळतंच ते, दुसऱ्यांना जास्त कळतं. तर त्याच्यातलं ते काय आहे ते वाटतं ना तसं. मग महाराज का ना हाच प्रश्न विचारला तर त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्ही इतकी वर्ष करीत नाही आहे का, नाम घेत नाही आहे का, त्याशिवाय ऐकत नाही का, काय वाचत नाही का, पारायण करीत नाही का, सगळं करत आहात, औषध घेताय पण म्हणजे पोटात जाऊ देत नाही. किती बारीक बोट ठेवला तुम्ही की ते इथेच ठेवताय, आज जाऊ देत नाही. मग आज जर गेलं नाही तर फरक कसा पडेल? औषध आत गेलं पोटात तर मग त्याचा परिणाम दिसेल. तसं ह्या सगळ्या पोथीपारायणाचा परिणाम केव्हा दिसेल? की जेव्हा ते पोटात जाईल त्यावेळेला दिसेल ना. मग ते आम्ही जोपर्यंत जाऊ देत नाही तोपर्यंत परिणाम दिसत नाही. आणि म्हणतो मात्र 10 वर्ष झाली, म्हणतो 20 वर्ष झाली. तर त्याचं कारणच मुळात ते आहे की हे पोटात जाऊ देत नाही. तसं हे मागण्याचं, इच्छा करण्याचं काम आहे जे थांबत नाही. व्यवहाराप्रमाणे चालेल. मग मी म्हणतो परमार्थ करून जर पोटात जाऊ देता न येता तो करता येतो, तर प्रपंचसुद्धा पोटात जाऊ न देता वरच्यावर करता येईल. असं काय आपण महाराजांच्या पोटात शिरलं पाहिजे म्हणजे ते कळतं बरोबर काय ते. त्यांना काय म्हणायचं दुसऱ्या बाजूला ते लक्षात येतं. मग प्रपंचसुद्धा वरच्यावर करावा. खरा प्रपंचच वरच्यावर करावा आणि परमार्थ पोटात जाऊ द्या. हे कराय परमार्थ पोटात जाऊ द्या. म्हणजे महाराज म्हणले ते असं आहे की तसं का होत नाही? तर तसं मला म्हणले तुम्हाला कुठं त्याची ओढ लागली आहे, तुम्हाला कुठं तळमळ लागली आहे. तळमळ लागली असते तर तो थांबतच नाही, तो अडचणींचाही विचार करत नाही. तहानलेला मनुष्य वाटेत किती अडचणीचा आणि किती लांब आहे हा विचार करीत नाही. तो म्हणतो पाणी प्यायलं पाहिजे पहिल्यांदा आधी, जीवात जीव येऊ दे. मग जीवात जीव येऊ दे तर मग ते नाम पण तसंच होऊ दे. तर तशी तळमळ जे गुरुदेव म्हणले ना, नाम झालं नाही म्हणून कोणी रडला आहे का? त्याचं तर रडला आहे बाबा, नाम झालं नाही आज दिवसभरात, भेट झाली नाही. भगवंताची सुद्धा नामात भेट होत असते. हे ज्यांना माहिती आहे त्यांना नाम घेणं म्हणजे काय ते कळतं. तर त्या अर्थाने त्याची भेट झाली नाही. मी इतकं नाम घेतो आहे, मला भगवंताचा काहीही अनुभव नाही, वारंसुद्धा येत नाही. असं जर असेल, भगवंत म्हणजे वारंच येते, तर ते तसंसुद्धा येत नाही, कुठे पानाची हालचाल होत नाही, कसला अनुभव नाही, तर रात्रीचं नाम घेताना त्याला त्याचं वाईट वाटेल. तर असे कधी तुम्ही कासावीस झाला आहात का? मनुष्य प्रपंचानं 10 वेळा कासावीस होतो. दुसऱ्या बाजूला आहे ना का तो पोटात गेलेला आहे, हा वर आहे. तर तसा जो फरक आहे तर ते अर्थाने हवेपण आहे, मागणी आहे, तर ती बघायची. आता मागण्यामध्ये अडचण काय आहे की मागायला काय हरकत नाही, वरच्यावरच आहे हे सगळं. जे व्यवहाराचं आहे ते वरच्यावर आहे. आपण इकडचा विचार करू तर मागायचं एखाद्याला, परमेश्वराला मागायचं. तर त्यातल्या त्यात मागायचं झालं तर मग देवालाच मागावं सरळ. मनुष्याच्या मर्यादा आहे. तो म्हणतो बाबा मला एवढं शक्य आहे, देणगी द्यायची एवढी शक्य आहे, किंवा काय देणं एवढं शक्य आहे,
तुमचं एवढं काम करणं शक्य आहे, ह्याच्या पुढचं माझ्या हातात नाही. हे जे असतं हे सगळ्या अगदी आत्ताच्या परिस्थितीत बघितलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत काय राष्ट्रपतींच्यापर्यंत, समोर आलं तर मी सही करून देईन, पण समोर आणणं माझ्या हातात नाही. सही करणं हातात आहे, मग ते परिणाम होणार, सगळं कायदा बदलणं सगळं होणार. पण ते कायदा करणाऱ्याने समोर आणला तर त्यांनी तिथंच हाणून पाडला तर ते इथपर्यंत येणारच नाही. आपली पद्धतच तशी जर आहे आत्ताची स्वीकारलेली उत्तम पद्धत आहे ती, तर त्याच्यावर असं पण आहे की त्याने आणूनच दिलं नाही तिथपर्यंत. ते म्हणतात माझ्यासमोर नाही आला कागद तर मी सही कशी करणार. हे जितकं आहे तितकं त्याच्या मर्यादा आहेत. मग त्याच्यापेक्षा त्याच्याचकडे मागावं ज्याच्यासमोर कागद ठेवायला लागत नाही, ज्याच्यासमोर कोणी पास करून द्यावा लागत नाही, ज्याला बहुमत लागत नाही, ज्याला फक्त आपलं एक मत पुरतं, पण त्याच्याचकडे मागावं सरळ. पण ते माणसाला जमत नाही, तर मग मागायचंच आहे तर त्याच्याकडे मागावं हे बरोबर आहे. पण ह्या मागण्यात सुद्धा विचार क्षणभर केला तर आपल्या लक्षात येईल की अरे मागायचं आपण की मला अमुक द्या. काय प्रपंचातली मुळबाळ असेल तर आणि काय असेल, लग्न असेल, कार्य असेल, नंतर त्रास काय होतो ते माहीत नाही म्हणून मनुष्य मागतो. तर ते जे काय असेल ते मागतो, ठीक आहे मागू दे, काय ॲडमिशन पाहिजे, मग नंतर नोकरी लागत नाही झाली की म्हणतो कशाला वगैरे झालं. आता ते ठीक आहे, ते त्या पद्धतीने चालणार. एवढ्या अनुभवानंतर तरी मनुष्याने, जो प्रपंचाच्या अनुभवाने शिकत नाही तो कशाने शिकणार नाही म्हणले महाराज. म्हणजे त्यांना गुरु असून सुद्धा हे म्हणायची वेळ आली. तर ह्यात मागण्यात अडचण काय आहे, तर मागायचं त्यालाच मागावं हे बरोबर आहे. पण ज्यावेळेला आपण ते मागतो त्यावेळेला जसं हवे पण नको तसं त्याच्या पोटात नको असतं. तर तसं इकडं मागण्यामध्ये एक पोटात आहे त्याच्या काहीतरी, की मी मागायला का लागलं, त्यांना कळत नाही आहे का द्यायचं ते. तर त्यांना कळत नसल्याचा भाव आहे त्याच्यामध्ये. त्यांना काय द्यावं हे कळत नसल्याचा भाव मागण्यामध्ये आहे. मागितलं तर त्यांना काय द्यावं हे कळत नाही असं म्हटल्यासारखं आहे. तर मग आपण मागायची काय गरजच नाही, त्यांना द्यायचं माहीतच आहे. ज्याने जन्माला घातलं आणि ज्याने चोरचन चारण ज्याने दिलेले आहेत त्याला काय कळत नाही का ते काय प्रसंगात काय द्यावं, काय हवं आहे त्याला, ते त्याला माहिती आहे काय कल्याणाचं आहे, सगळं माहिती आहे. मग त्यातूनही समजा देत नसेल तर कल्याणाचं नसेल, तो त्यांचा प्रश्न. कारण आपण त्यांच्यावरच सोपवलेलं आहे. मग त्यांच्यावर जर सोपवलेलं असेल तर मग परमेश्वराला काय द्यावं ते कळत नाही असं म्हटल्यासारखं त्याच्यात होतं आहे मागताना. त्यामुळे मी मागणार नाही. महाराजांनी जसं त्याला सांगितलं ते लाकडोतोडाची गोष्ट सांगतात तसं ते आहे की त्याला मी मागणार नाही, तुम्ही काय असेल ते तुम्ही विचार करून द्या, काय योग्य योग्य बघून तुम्ही मला द्या. सत्यासत्य ठावे तया शोधून या ठेविले. आपण निळकरांचा अभंग बघितला ना, त्यांना सत्यासत्य माहिती आहे, ते शोधून या ठेविले आहे ना, त्यांनी संतांनी शोधून ठेवलेलं आहे, त्यांनी पाहिलेलं आहे ना सगळं. मग ते हिताहित जगाचे त्यांना माहिती आहे. मग ते देताना हिताहित आपलं जे काय असेल ते नाही का देणार, मग त्यांना देऊ देत. मग मी काय, मी नुसतं नाम घेत बसेन. मागणं म्हणजे नाम म्हणजे स्मरण आहे, त्यात मागण्याचा प्रश्न नाही. त्यामुळे ते मी करू शकतो, मी अनुसंधान ठेवू शकतो, मी माझी कामं करताना त्यांचं स्मरण ठेवू शकतो, हे सगळं करू शकतो. पण मागायचा प्रश्न आला म्हणजे त्यांना देत नाही, असा एक भाव आहे. दुसरा एक भाव त्याच्यामध्ये आहे, म्हणजे हे चहा जे काय चालू आहे, इच्छा चहा मिठी तो चिंता मिठी, हे जे काय आहे ह्याच्यात मूळ हे आहे की हे एक तर कळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशी असू शकते की जे मला आत्तापर्यंत मिळालेलं आहे त्याची मला जाणीव नाही. मी मागतोय म्हणजे उणीव झाली ना, उणीव आली याचा अर्थ जाणीव नाही असं मी समजतो. त्याला उणीव वाटते आहे, त्याला दिलेल्याची जाणीव नाही. आता त्याला डोळे दिले, समजा कान दिले, त्याला ऐकायला दिलं, चालायला दिलं, सगळं दिलं, त्याचं त्यांनी काय केलं नक्की, की भगवंताकडे मागावं आणि त्यांनी पुन्हा आणखीन द्यावं. डू वी डिझर्व वन मोर मिरॅकल. मागे एकदा गोष्ट घेतली ना आपली, निदान यांना तरी माहिती असेल, लक्षात असेल, त्या शिबिरातल्या मुलांच्या तरी लक्षात असेल ते, की वी डू वी डिझर्व वन मोर मिरॅकल. परमेश्वराने आणखीन काय द्यावं अशी अपेक्षा करणं योग्य आहे का. त्याने दिलेल्याचं मी काय केलं आहे भगवंतासाठी. मी माझ्यासाठी सगळं वापरलेलंच आहे, त्यात काय प्रश्नच नाही. डोळे उघडतोय म्हणून चालतोय, म्हणून दिसतोय म्हणून वाटेल गावाला जातोय, पाय आहे ते म्हणून चालतोय, हे सगळं खरं आहे. पण त्याचं मी नक्की तेच पाय माझे देवाला जाण्यासाठी वापरलेत का, थिएटरमध्ये जाण्यासाठी वापरलेत का, शॉपिंग किंवा काय मॉलमध्ये जाण्यासाठी वापरले, नक्की कशासाठी वापरले. मग मी दिलेल्याची जर जाणीव नसली तर मग मी पुन्हा आणखीन त्यांच्याकडे मागायला जातो. ते मागायला जाण्यामध्ये चहा आहे, त्याच्यामध्ये इच्छा करणं, मागायला जाण्यामध्ये त्यांनी दिलेल्याचे जे काय मला, आणि कोणाला काय दिलं नाही असं कधी होणार नाही. तो जीव जन्माला आला आहे म्हटल्याबरोबर त्याला अगदी बेसिक्स म्हणतो तसं काही गोष्टी ह्या दिलेल्या आहेतच. असं असणारच नाही ज्याला काहीच मिळालं नाही, असं होणार नाही. त्याच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, त्याच्या मनाप्रमाणे नसेल, ते सगळं ठीक आहे, ते त्याच्या मनाचा खेळ आहे तो सगळा. तो त्याच्यात आपण त्या खेळात जाण्याचा अर्थ नाही, तो कधीच न संपणार आहे. मग त्याला जे दिले त्याची त्याला जाणीव नाही. जाणीव नाही म्हणून उणीव वाटते, उणीव आहे म्हणून मागणं आहे.
उणीव नाही, मला जे दिलेले सर तेच मला ताटात एखाद्याच्या वाढलं आणि त्याला जर संपत नाही आहे तर तो नको नको म्हणतो की नाही देणार मागायला वाढायला आल्यावर. आम्ही अजून हवं म्हणतोय. मी ताटातलं अजून संपलं नाही आहे, माझं वापरून झालं नाही, माझे पाय देवासाठी झिजले नाहीत, पायानं गटे पडलेत का, झिजलेत का, ते देवासाठी झिजले का, ग्रंथ वाचून डोळे थकले का, ज्ञानेश्वरी वाचली काय समजा गाथा वाचली आणि थकलाय, गाथा म्हणतोय थकलाय, डोळे म्हणले थकला आता, असं झालं असेल तर बाबा मला अजून थोडी शक्ती दे, हां हरकत नाही. पण तसं काय झालं नाही आहे. जे काय जर काही थकलोच असेल तो प्रपंच करून करून थकलो. पुरे करी संसारात ते जे पंतांनी मागितले ते तेवढ्यासाठी मागितलं. सुखदुःखाचे घेऊन ओझे ते श्रमालो दमलो फार दत्ता. पण ते त्यांनी दत्ताला सांगितलं की मी दमलेलो आहे, माझ्या लक्षात आलेलं आहे, त्यामुळं आता बस. तर त्याची जाणीव नाही म्हणून उणीव आहे म्हणून मागतो आहे. तर असं लक्षात घ्यावं की निदान असं काही आहे का परिस्थिती मागण्यासारखी त्याच्याकडे बाबा हे दे म्हणून असं मागावं. आणि जे नक्की कल्याणाचं आहे अशी खात्री आहे का, खात्री नाही. माझं मागणं असू शकतं पण ते कल्याणाचंच असेल ह्याची खात्री मी देऊ शकतो का, ती मला काही देता येणं शक्य नाही. आपण विचार करून बघा, आपल्याला देता येत असेल तर आपण ती खात्री बाळगा आणि मग मागा. पण खात्री नसेल तर मागू नका, कारण त्याला काय द्यायचं आणि केव्हा द्यायचं ते बरोबर माहिती आहे. कोणा द्यावे किती काय ठाऊक आहे ते देवा होय. त्याला माहीतच आहे कुणाला आणि किती आणि केव्हा द्यायचं. मला त्याच्या आधी हवं आहे, त्याच्यापेक्षा जास्त हवं आहे, त्याच्यापेक्षा अमुक हवं आहे, तर मग सोसावं लागतं, मग चिंता लागते. तेव्हा हेही त्याच्यात अर्थ आहे. आणि मागणं म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आतृप्तीचा पुरावा आहे आपल्या. आणखीन काय सांगा, माणसाला आतृप्तीचा तो पुरावा आहे, त्याची आतृप्ती आहे म्हणून मागणं आहे. त्यामुळे मागायचं असेल तर आतृप्ती आहे, त्याचा तो पुरावाच असल्यासारखा आहे. त्यामुळे चहा म्हणजे नुसतं साधं नाही. मग ती गेल्यावर का आनंद होतो, मनुष्य उदार का होतो, मनुष्याची चिंता का मिटते, ज्या अर्थाने सत्पुरुष निश्चिंत आहेत त्या अर्थाने त्याला निश्चिंत का होता येतं. यांच्यातल्या कोणाचे काही सत्पुरुष पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल त्यांना 2 वेळेची भ्रांत आहे. खरं सांगायचं तर संध्याकाळचं काय, संध्याकाळी भगवंत असला तो असणारच आहे, मी असलो तर संध्याकाळची चिंता आहे, इतपत ते त्यांची समाधान आहे. काही त्यांना त्या अर्थाने तशा अर्थाने अडचण नाही. उद्या काय, परवा काय, तेरवा काय, हे आपले उद्योग आहेत, त्यांचे काही उद्योग नाही, त्यांनी ते सोडून दिलेत. त्यांच्या दृष्टीनं आजचं कर्तव्य मी केलं आहे, ते केलं आहे की नाही एवढं बघणं माझं काम आहे. माझं प्रारब्ध पेडलं की नाही त्याचं काम आहे. पण पुढे आणखीन काय, ते पुढे आणखीन काय, ते पुढे गेल्यावर बघू. त्यामुळे त्याची चिंता त्यांनी केली नाही म्हणून ते राहू शकतात. पण आम्हाला तृप्ती नाही म्हणून अतृप्तीचा तो पुरावा आहे चहा. तेव्हा त्या अर्थाने आपल्याला इच्छा बाळगणं, मागणं किंवा हवेपण असणं, व्यवहाराने देणं घेणं राहील, येणं जाणं राहील, ठीक आहे. व्यवहाराने मनुष्य येतो, व्यवहाराने मनुष्य जातो, व्यवहाराने मनुष्य देणं देतो, घेणं असेल तर घेतो, मिळतं का न मिळतं दोन्ही होऊ शकतात. व्यवहारात हे सगळं होतं. आता त्यांनी काय अभ्यास केला आहे तेवढे मार्क पडणारच की, तसं व्यवहारात जेवढे कष्ट केले तेवढे त्याला गोळ मिळेलच की. आणि त्यातून कमी मिळत असेल तर कष्टात काहीतरी गडबड असली पाहिजे, तो कष्ट दाखवत असला पाहिजे. आणि कदाचित पूर्वी जास्त कष्टाचं म्हणजे कमी कष्टाचं जास्त फळ घेतलं असलं पाहिजे. हिशेब आहे तिथे. असं कसं मिळत नाही कष्ट करून म्हणतो त्यावेळेला गडबड असतेच काहीतरी, नाहीतर त्याचं प्रमाण हे नेहमीच समजतं. भगवंताकडून कधी त्याच्यात काही गडबड होणार नाही, माणसाकडून होऊ शकते. तेव्हा एकंदरीत या सगळ्या मागण्याकडे आपण स्वतः बघावं आणि मग आपल्या लक्षात येईल की आपली सुखदुःख या मागण्यातच आहेत, सगळे या इच्छा बाळगण्यातच आहेत. त्यामुळं ती जर इच्छा नसेल तर जसं अपेक्षा नाही की अपेक्षा भंगाचं दुःख नाही, तसं ते नाही म्हणून पुढचं नाही, अपेक्षा नाहीच. बरं, अपेक्षा बाळगण्यासाठी कष्ट जर केलेले आहेत तर आणखीन वेगळं काय करायचं असतं. आता शेताची मशागत, माणसाच्या किती त्याच्यात कष्ट असतात आपल्याला माहिती. मनुष्य नांगरट करतो आहे, सगळं करतो आहे, ते काय स्वच्छता करतो आहे, सगळं त्याचं चालू आहे. अगदी सगळं नांगरून ठेवलं आहे, पेरून ठेवलं आहे, सगळं झालं आहे. आता उगवते का नाही, रोज जाऊन बघून काय तिथे उगवणार आहे का. त्याच्यापेक्षा शांत चित्ताने आता विठ्ठल विठ्ठल करत वारीला जायचं, ते उगून येतं तिकडं. मग त्याच्यावर पाऊसच येईल की नाही, ते किती इंच वगैरे काय आपल्याला काय इंच आपलं काम नाही. आपल्या शेताला लागणारा पाऊस तिथं पडणार आहे आणि त्याची काळजी भगवंत घेणार आहे. तोची खरा काय वारी, तर तिथं उभा राहून ते सगळं करणार आहे. तर ह्याला भक्तीचं स्वरूप आहे आणि ते आलं म्हणून चिंता घालवायला श्रद्धेसारखं किंवा भक्तीसारखा मार्ग नाही. एरवी कशानं चिंता मिटली असं कधी होत नाही. कारण काय केलं म्हणजे चिंता मिटेल काय सांगता नाही. कारण आज चिंता मिटली तर उद्या सकाळी दुसरी उभी असते ना.
त्यामुळं त्याच्यावर विचार केला की लक्षात येतं हे काय आहे. निर्लोभी मनुष्य असतो त्याला राजापेक्षा मोठं समाधान असतं. राजाला काय समाधान असते? आपल्याला दिसतं राज्यपद दिसतं, पण बाकीचं काही दिसत नाही तिथे काय त्रास असतो ते. तिथे अतृप्ती आहे, इच्छा आहे. आजचा काळ आता राजाच्या इच्छा राहिला नसेल तर समजा ह्याचा असेल, लोकशाहीचा असेल, पण तिथे कदाचित शत्रूची भीती असेल. इथे खुर्चीचं काढून कोण घेतोय कधी कोणाला काय सांगता येत नाही. ती पुन्हा भीती आहेच. यांचे काय शिजलं असलं तिकडे राजकारण, उद्या जर नाहीच म्हणले पाठिंबा तर काय करणार? कुठलं म्हणत नाही आम्ही सध्या. आता काय सध्या फार सगळीकडे काहीतरी चालू असतं, त्यामुळे कोणावर तरी काहीतरी, तसं काही नाही. ते सगळीकडे तसंच आहे. आणि आता असं आपण कसं आहे, सतत निवडणुकीत राहणारा देश आहोत, त्यामुळे आपल्याला चिंता करायचं काय करणार. ही संपली की ती येते, ती येली की पोट निवडणुकीत येते, ती येते. पंचायतीपासून बरोबर आहे, सारखं निवडणुकांचाच देश आहे. त्यामुळे त्याच्यावर काय म्हणण्याचाच अर्थ नाही. मग ते झालं की पुन्हा परत तो घोटाळा, मग ते सारखं ते चालूच आहे कार्यक्रम. तेव्हा मूळ आपला प्रश्न आपल्याला सोडवायला पाहिजे, ज्याच्याकडे निर्लोभता आहे. तर ते म्हणून सत्पुरुष म्हणू शकतात, तू मला काय देणार? हे महापुरुषांचे उद्गार आहेत. त्यांच्याकडे गेलेले राजे जरी गेले आणि सगळं राज्य जरी द्यायची त्यांची क्षमता असली तरीसुद्धा, आणि इच्छा असली द्यायची तरी, अगदी त्यांना उदार आहे ह्या अर्थाने त्यांना राज्य झोळीत टाकतो. माझं समर्थांच्या झोळीत राज्य टाकलं नाही, म्हणजे मला याचा काय उपयोग आहे? रामनाम घ्यायला राज्य कुठं लागतं? रामनाम घ्यायला खरं स्वराज्य लागतं, ते नाही आहे. कारण ह्याला कोणीतरी आपण पर हे असणारच आहे, ते कोण करत बसणार? आणि मला काय त्याची जरूर आहे? मला रामनाम घ्यायला बस तेवढी इच्छा आहे, आणि ते भगवंताच्या कृपेने येतं आहे, रामाच्या कृपेनं ओठात जर नाम येतं आहे तर आणखीन कशाला पाहिजे? बरं बाकीचे हे कशाला राज्यात आहे? हे आपले सनद असली तरी सुद्धा तुमची तुम्हाला ठेवा, हे तो बऱ्यात न पडे. दिमटे आदिवेडी घोडे हे तो बऱ्यात न पडे. ते आधीच मोकळे झाले. ते म्हणले इथंपर्यंत आणून नका. यांची झोळी होती म्हणून त्यांनी टाकून तरी घेतलं, आणि टाकून पण घेतलं नाही. आमंत्रणही नको, येणंही नको, जाणंही नको. कशाला जाणं येणं, विठाव्यर्थ जाणे, कशाला येणार तुम्ही? काही येऊ नका. जे काय मला पालखी बिलखी देणार ते काही देऊ नका, मला काही ती परवडणार नाही. आपल्याला हत्ती दिला एखाद्या, असं सुद्धा कल्पना करा. हत्ती म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? राजांना सांभाळणं अवघड झालं, तिकडे पाठवून द्यायची वेळ येते. आपल्याला अनेक ठिकाणी पाहतो आपण, हे देवस्थानांना सांभाळता येत नाही अशा अवस्था आहे, सगळे रवाना करावे लागतात, ही अवस्था आहे. आपल्याला हत्ती, आता तशी हत्ती म्हणजे की साधी गोष्ट नाही, किमतीला काय कशाला काय. पण तसं म्हटलं तर खूप किमती वस्तू आहे म्हणून घेणार का कोण? माझा आहे ती कुत्रं दारात आलं, हे जरी आलं, मांजर तर सांभाळते झाले, ससा इकडून तिकडे गेला तर आपल्याला इकडे पळायची उडेल, त्या हत्ती कुठला गेला? तर तसं सगळं जगाचं आहे. पण म्हणून त्यात काही तथ्य नाही. ते मिळाले ते बरोबर आहे. त्याप्रमाणे निरीच्छ राहिले तर राजापेक्षा समाधानी राहतील. राजाला एक वेळा तृप्ती राहील, पण सामान्य माणसाकडे तृप्ती आहे. मागे मी एकदा इथलं सांगितलं नव्हतं का, पेढे देताना पेढे टाकलेले होते, त्याच्यातलं सांगितलं होतं आपल्याला. पेढे घ्यायला गेले होते, त्यांनी त्या पारड्यात इथे पाहुणे आले होते इथले, आणि त्यांना घेऊन पेढ्याच्या दुकानात गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी ते पेढ्याच्या दुकानातले ते मोजायची तराजू होते, त्यावेळेला पेढे टाकले. या बाजूला इकडे 1 किलो, त्या बाजूला पेढे टाकतात. टाकून त्यांचं ते जजमेंट असतं, त्याप्रमाणे बरोबर टाकलं. मग एखादा मागे पुढे 2 पेढे होतात, त्याच्यापेक्षा काय होत नाही. ते वरचा टाकला, ते झाला, ते भेट, आणि बघायला दिला, घेऊया का, हा घेऊया का. त्यात सुद्धा 4 प्रकार आहेत. मनुष्याला पेढ्यात सुद्धा 4 प्रकार करावेसे वाटतात. आता जाऊ दे, तो विषय इतका आहे की काय संपणार नाही. तर एक सरळ पेढा काय माणसाला चालत नाही. मग तू कंदीच पाहिजे, ते हेच पाहिजे, ते पिवळाच पाहिजे, हे पांढराच पाहिजे, मलाही कशाला पाहिजे. जरा पेढा तोंड गोड झालं, बाद झालं. आणि शेवटी मग आता ते 12 तासात संपवा, 24 तासात संपवा, तोंडात घातल्याबरोबर संपवा असं लिहित नाही, ते नशीब म्हणून काय एवढंच राहिले. आता इतकं ते कंटेमिनेटेड आणि सगळं काय बाहेरचं वातावरण आणि असं काय. तर हे असं झालं. तर ते त्यांनी त्याच्यात टाकला आणि त्यातला त्यांना खायला दिला. त्यांना तो छान वाटला. म्हणजे ते प्रथमच आलेले असल्यामुळं, किंवा कदाचित हे चव चांगली असेल म्हणून म्हणा, त्यांना बरं वाटलं. फार परगावून आल्यामुळे ते त्यांना इथलं पेढा छान वाटला. तर त्यांना छान वाटला म्हणून मी त्यांना काय म्हटलं की आणि एखादा खाणं असलं तर खावा. त्यांनी जे 1 किलो मोजले होते त्यातलाच घेऊन त्यांना दिला. म्हणजे त्यांना कशाला नको ना म्हटलं, त्यांना उगाच त्यांच्यात त्रास नको म्हणून मी जे मोजून आपण घेतलेले, ज्याची किंमत आपण दिली, ते तोपर्यंत तयार झालं. तर त्याचं बॅलन्स झाल्याबरोबर त्यातलं म्हटलं एखादा घेऊन देऊ. ते म्हटले त्यातलं कशाला घेत आहे, ते तुम्ही विकत घेतले, आणखीन घ्या. प्रत्येकाच्या हातावर, दोघांच्या तिघांचे आम्ही गेलेले आहेत, तिघांच्याही हातावर पेढे ठेवले. ते म्हणले काय बरोबर घेऊन जायचे. म्हटलं तुम्हाला परमार्थ कळलेलं आहे, मला नाही कळालं. हे काय मी 3 पेढे 2 पेढे वाचून वर नेणार आहे का? वर नाही नेणार ना. मग काय घेऊ देत. त्यांचा काय प्रॉफिट लॉस असेल तो त्यांचं त्यांना माहिती. पण आज वृत्तीला हे समाधान आहे ना की त्यांना द्यायचं आहे तर हा घ्या.
त्यांना आवडला ना, आवडला ह्याच्यातच सगळं आलं म्हणजे. परागावून मनुष्य येतो आणि त्याला आणखीन एक पेढा खावासा वाटतो, तुम्ही त्याला बांधून देणार, हे सगळं ठीक आहे, विकत घेणार, सगळं खरं आहे, त्यांना खावासा वाटला, ह्यात वृत्तीचं समाधान आहे. वृत्तीचे समाधान हा भगवंताचा गुण आहे. महाराज बरोबर आपल्याला त्यांनी आठवण करून दिलेली आहे. त्या अर्थाने इच्छा नको, म्हणून ती चाह मिटी तो चिंता मिटी. चाह मिटी तो चिंता मिटी, चाह मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह, मनवा बेपरवाह, चाह मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह, नहीं चाहिए जिसको कुछ भी, नहीं चाहिए जिसको कुछ भी, वह तो शहंशाह, वह तो शहंशाह, वह तो शहंशाह, चाह मिटे तो चिंता मिटी, चाह मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह, मनवा बेपरवाह, नहीं चाहिए जिसको कुछ भी, नहीं चाहिए जिसको कुछ भी, वह तो शहंशाह, वह तो शहंशाह, वह तो शहंशाह, शहंशाह. म्हणजे आपण म्हणतो महाराजांना नेहमी, आता काय वेळ जास्त घ्यायचं, की महाराजांना म्हणतो ना, राजाधिराज सच्चिदानंद. हां ठीक आहे, थांबा विचार करून बघा आपण काय म्हटलं. आपण नुसतं राजा म्हटलं नाही, राजाधिराज शहंशाह, राजांचा राजा म्हटलं, तर तसं आपण मनाने शहंशाह असू शकतो, पण त्याच्यासाठी इच्छा सोडायची. आता साध्या दृष्टीने विचार केला तर शेवट आता काय, हा मार्ग त्यांनी जो सुचवला, विचार करायला सांगितला, तो पत्करण्यासारखा एवढ्यासाठी आहे की हवे नकोला काही अंत नाही, पण ते नसण्याला अंत आहे लगेच. मला काही नको आहे म्हटलं की संपलं, थांबलंच काम सगळं. आत्ताच काय काम होणार, आता सृष्टीत जे भगवंताला द्यायचं त्याचं काम सुरू झालं. तो मागत होतो तोपर्यंत त्याला अडचण आहे, तो नको म्हणत होतो तोपर्यंत अडचण आहे, तो काही नको म्हणतो म्हटल्याबरोबर त्याला द्यायला सुरुवात झाली. कारण आता त्याला काय द्यायचं आहे ते त्याने द्यायचं आहे. सोपून बघा म्हणजे कळेल. महाराज जे म्हणायचे, तुम्ही प्रपंच करता, एवढे कष्ट करतात, एकदा रामावर सोपून बघा म्हणजे तुमच्यापेक्षा किती चांगला करतो ते कळेल. ते महाराजांच्या पद्धतीने. त्यामुळं आपल्या दृष्टीनं समाधानी तो राजा आहे, राजा आहे तो समाधानी असेलच असं नाही, एवढं लक्षात ठेवलं तरी होतं. चाहे मिटी तो चिंता मिटी, चाहे मिटी तो चिंता मिटी. आता अडचण अशी ह्याच्यामध्ये की चहा मिटी तर म्हणजे आता काय, आता इच्छाच करायची नाही म्हटल्यानंतर आपण घरी जायचं का नाही, म्हणजे असं काही नाही आहे. म्हणलं ना, व्यवहारासारखा चालला आहे तो, बरोबर आहे, तो त्याच्या पातळीवर आहे, पण त्याच्यासाठी फार मोठी इच्छा बाळगली आहे. आता मला कुठल्याही परिस्थितीत घरी जायचं आहे, आधीपासून घरी जायचं आहे खरं सांगायचं, आता उशीर झाला म्हणून ते लक्षात येणार नाही एक वेळ, पण तरीसुद्धा आपल्याला ते जायचं असतंच. त्यामुळे ज्याचं त्याला जे करायचं आहे ते मूलतः जे करायचं आहे ते प्रारब्धाने करतच असतो मनुष्य, फक्त त्यात तो नसावा एवढंच म्हणायचं, बाकी काय नाही. मग मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक, जेवलो तरी ठीक, उपाशी राहिलो तरी ठीक, हे जे आहे. बरं भूक लागल्याशिवाय राहणार आहे का, निसर्ग आपलं काम करणार नाही का, मग करणारच की. प्रारब्ध आपलं काम करणार नाही का, करणारच की, पण मी त्यात नाही ना, त्यामुळे अडचण काही नाही. चाहे मिटी तो चिंता मिटी, चाहे मिटी तो चिंता मिटी, मनवा बेपरवाह, मनवा बेपरवाह, नहीं चाहिए जिसको कुछ भी, नहीं चाहिए जिसको कुछ भी, वह तो शहंशाह,
वह तो सहे न सार, वह तो सहे न सार. हे जर नाही झालं तर मग काय म्हणावं लागतं तेवढं म्हणूया. थांबूया. पान 160 पद 235. बरेच दिवसात आठवण केली नाही, शक्यही होत नाही एवढ्या सगळ्याच्यात. मग रामाला मागायचं दुसरं काय. दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम, दीनदयाल दया करो राम. यही संसार अपार को ये, यही संसार अपार को ये. उदास भया, उदास भया, उदास भया, उदास भया, दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. जानत जानत मानत मन को, जानत जानत मानत मन को. ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, ऐसा काम किया, दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. दास दीन जन शरणागत है, दास दीन जन शरणागत है. मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, मारो कहत सब गया, दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम, दीन दयाल दया करो राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.